हिंगोलीचे नूतन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे ध्वजारोहण संपन्न। तसेच हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा देत हिंगोलीकरांना दिल्या शुभेच्छा। जी परेड पर एक परेड कमांडर, एक सेक्रेटरी कमांड और 10 ऑफिसर और 210 जवान आपके नेतृत्व में हाजिर है। श्रीमान, परेड आपके नेतृत्व में तैयार है। या कृपया आपण थोडंसं बाजूला बसून घ्या इकडं। या बाजूला पण आहे, दोन्ही बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मूकबधिर शाळेचे सुद्धा विद्यार्थी संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वांना समान संधी समान न्याय या अंतर्गत आपल्या हिंगोलीच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मूकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या संचलनामध्ये स्तंभाकडे आगमन झाल्याच्या नंतर माननीय मंत्री महोदय हे आपल्या हिंगोली वासियांना शुभेच्छा संदेश देणार आहेत आणि शुभेच्छा संदेश दिल्याच्या नंतर सिव्हिल हॉस्पिटल तर्फे सोशल वर्कर आनंद साळवे यांनी माईक जवळ यायचंय। ते व्यसनमुक्तीच्या अंतर्गत तंबाखू मुक्तीची आपणा सर्वांना शपथ देणार आहे। ते शपथ देत असताना आपण सर्वांनी सुद्धा हात पुढे प्लाटून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 प्लाटून कमांडर राजू मडावी 22 जणांची ही तुकडी मंचासमोरून प्रस्थान करत आहे। माननीय महोदयांना अभिवादन करत एकूण 22 पुरुष या तुकडीमध्ये सहभागी झालेले आहेत। पहिल्या तुकडीच्या नंतर ही प्लाटून तयार झालेली आहे पोलीस उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड यांच्या नेतृत्वाखाली। यामध्ये सुद्धा 22 पुरुष सहभागी झालेले आहेत। आता महिला हिंगोली ग्रामीणच्या 22 महिला या प्लाटून मध्ये सहभागी झालेल्या आहेत। अतिशय शिस्तीत महिला सुद्धा कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत अशा पुरुष या प्लाटून मध्ये सहभागी झालेले आहेत। महोदयांना अभिवादन करून हे प्लाटून समोर सरकत आहे। यानंतर यामध्ये सुद्धा एकूण 22 होमगार्ड महिलांचं पथक मंचासमोरून प्रस्थान करीत आहे। यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल झालेले आहेत आणि याची प्लाटून कमांडर आहे पल्लवी ताकतोडे। सुपरनंबरी सुद्धा याला आहे।
हे पोलीस पुरुष आणि महिला पोलीस बल गट क्रमांक 12 यांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावे आणि संजू ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान करतात. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार आणि बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्य कारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, हे आपण सर्वजण जाणताच. भारतीय संविधानातील अमूल्यमुळे भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वस्व क्षेत्रातील विकासासाठी मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे. मला सांगण्यास आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माझी नियुक्ती केली आहे. या जबाबदारीसह हिंगोलीच्या विकासासाठी काम करण्याची मला संधी मिळाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविणे, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवणे हे उद्दिष्ट ठेवून आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांच्या 2,95,171 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना जवळपास 419 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी शासनाकडून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या घेतलेल्या निर्णयानुसार ॲग्रीस्टॉक ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक, युनिक फार्मर ID मिळणार आहे. ॲग्रीस्टॉकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्या आधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून कृषी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे सुलभ होणार आहे.